घडामोडी। ठाणे पोलीस आयुक्तालय परिक्षेत्रातील कळवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुचाकी चोरीच्या घटना वाढत होत्या। 8 एप्रिल रोजी कळवा परिसरात दुचाकी चोरीची घटना घडली होती। फिर्यादी अशरफ इस्राईल खान यांच्या कळवा परिसरातील इमारतीमध्ये पार्क केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेली होती। याबाबत कळवा पोलीस ठाण्यामध्ये दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। मोटरसायकल चोरीच्या वाढत्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी सहाय्यक पोलीस आयुक्त उत्तम कोळेकर व वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अशोक उतेकर यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदार यांची बैठक घेऊन तसेच त्यांना मार्गदर्शन करून वरील दाखल गुन्ह्यांचा शोध घेण्याची आदेश दिले होते। त्या अनुषंगाने पोलिसांनी गुन्ह्याच्या घटनास्थळांची बारकाईने पाहणी करून तसेच आरोपींच्या येण्या जाण्याचा मार्ग निश्चित करून CCTV कॅमेरे व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलीस आरोपींच्या घरापर्यंत पोहोचले व या दुचाकी चोरणाऱ्या दोन्ही आरोपींना पोलिसांनी सापळा रचून अटक केले। त्यांच्याकडून 2,50,000 रुपये किमतीच्या विविध कंपन्यांच्या 3 मोटरसायकल त्यांच्याकडून हस्तगत केल्यात। अरबाज मोहम्मद जावेद तसेच आसिफ अली सौरभ अली शेख या 2 आरोपींचा समावेश असून या दोघांनाही कळवा पोलिसांनी अटक केले। या घटनेचा अधिक तपास कळवा पोलीस करतायत। ठाणे आणि मुंबई परिसरात मोटरसायकल चोरी करणाऱ्याची टोळी आहे, त्यांना अटक केलेली आहे। त्याच्यामध्ये 2 आरोपी आहेत, अरबाज मोहम्मद जावेद खान आणि आसिफ अली सौरभ अली शेख असे 2 आरोपी अटक केलेले आहेत। त्यांच्याकडून 3 मोटरसायकल आपण आतापर्यंत हस्तगत केलेल्या आहेत। त्याच्यामध्ये कळवा पोलीस स्टेशनचे 310/2025 हा एक गुन्हा आहे आणि कळवा पोलीस स्टेशनचा 1677/2024 हा एक गुन्हा आपण उघडकीस आणलेला आहे। त्याचबरोबर पंतनगर पोलीस स्टेशन मुंबई यांच्याकडील गुन्हा रजिस्टर क्रमांक 360/2025 या 3 मोटरसायकल आतापर्यंत आपण हस्तगत केलेले आहे। तर त्याच्यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक उतेकर तसेच आमचे गुन्हे प्रकटीकरण कक्षाचे अधिकारी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे। राष्ट्रीय शैक्षणिक धोरण देशात लागू झाले असून महाराष्ट्रात त्या अंतर्गत शालेय स्तराचे राज्य अभ्यासक्रम आराखडा सर्वांसाठी खुला झाला आहे। याची माहिती शिक्षक, मुख्याध्यापक, संस्थाचालक आणि पालकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ठाण्यात शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात येणार आहे। विद्याभारती कोकण प्रांत आणि श्री मावळी मंडळ ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी 26 एप्रिल रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत शिक्षण परिषद राबवली जाणार आहे, अशी माहिती काल आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली। विद्याभारती कोकण प्रांत आणि श्री मावळी मंडळ ठाणे यांच्या वतीने मावळी मंडळ सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। या पत्रकार परिषदेला प्राध्यापक डॉक्टर श्रीपाद ढोकणे तसेच मुख्याध्यापक संतोष भणगे, सुधाकर मोरे, प्राध्यापक डॉक्टर नरेंद्र पाठक आणि प्रदीप पराडकर हे उपस्थित होते। या शिक्षण परिषदेचे उद्घाटन शनिवारी 26 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते होणार आहे। त्यानंतर शिक्षणात पंचकोश आणि भारतीय शिक्षण मनोविज्ञानाचा आधार या 2 पुस्तकांचे विमोचन होणार आहे। तर सकाळी 11 वाजता डॉक्टर श्रीपाद ढोकणे हे उपस्थितांशी संवाद साधणार आहेत। तसे भारतीय ज्ञान परंपरा या विषयावर शिक्षण तज्ज्ञ आनंद काटीकर आणि पंचकोश विकास या विषयावर आदित्य शिंदे हे दोघे उपस्थितांना संबोधित करणार आहेत। या व्याख्यानानंतर पूर्व प्राथमिक आणि माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालय आणि संस्थाचालक आणि पालक या 4 विभागात 4 सत्रे होणार आहेत। या धोरणाबाबत त्या विभागाची जबाबदारी याची मांडणी केली जाणार आहे। हे सर्व सत्र पार पडल्यानंतर प्रश्नोत्तराचा कार्यक्रम होणार आहे। त्यात पालक, शिक्षक, संस्था तसेच मुख्याध्यापक यांच्याकडून येणाऱ्या प्रश्नांचे निरासन केले जाणार आहे। मुंब्रा भाईवळ मार्गावर आज पहाटे एका विचित्र अपघातात विष्णू पाल या तरुणाचा मृत्यू झाला आहे। विष्णू पाल हे नवी मुंबई येथे महापेचे रहिवासी आहेत। ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा ट्रक विष्णू पाल यांच्या कारला धडकला। त्यानंतर विष्णू यांची कार कंटेनरला धडकली। यामुळे विष्णू यांचा नाहक अपघाती मृत्यू झाला आहे। या प्रकरणाची नोंद मुंब्रा पोलीस ठाण्यात केली गेली। हा अपघात इतका भीषण होता की विष्णू यांच्या कारचा अक्षरशः चुराडा झाला आहे। मुंब्रा बायपास मार्गावरून आज पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास विष्णू पाल हे नवी मुंबईच्या दिशेने वाहतूक करत होते। ते मुंब्रा बायपासवरील टोलनाका परिसरात आले असता एका ट्रक चालकाचे त्याच्या वाहनावरील नियंत्रण सुटले। त्यामुळे या ट्रकची धडक विष्णू पाल यांच्या कारला बसली। त्यानंतर विष्णू पाल यांची कार त्यांच्या वाहनापुढे असलेल्या कंटेनरला धडकली। घटनेची माहिती मिळताच ठाणे वाहतूक पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस, अग्निशमन दलाचे जवान यंत्रणासह घटनास्थळी दाखल झाले।
ट्रक आणि कंटेनर वाहनांच्या मध्ये विष्णू यांची कार सापडल्याने कारचा अक्षरशः चोरडा झाला होता. तसे विष्णू कारमध्येच अडकून होते. पथकाने त्यांना कारमधून बाहेर काढले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या अपघातामुळे मुंब्रा बायपास मार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. ठाणे महापालिका मुख्यालयातील एका सभागृहात शिवसेना पक्षाचा जनसंवाद कार्यक्रम पार पडत असून त्यास आक्षेप घेत शिवसेनेप्रमाणेच आम्हालाही जनता दरबार घेण्यासाठी विनामूल्य सभागृह उपलब्ध करून देण्याची मागणी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने पालिका आयुक्तांकडे पत्राद्वारे केली होती. मात्र मुख्यालयात जागा उपलब्ध करून देण्याबाबत कोणतीही कार्यवाही होत नसल्याने आता पालिका मुख्यालयासमोर जनता दरबार भरवण्याचा इशारा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे ठाणे शहर अध्यक्ष सुभाष देसाई यांनी दिला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे शहरात वनमंत्री गणेश नाईक यांनी जनता दरबार घेण्यास सुरुवात केल्यानंतर त्यांना शह देण्यासाठी शिंदेच्या सेनेचे स्थानिक शिलेदारांनी शहरात जनसंवाद उपक्रम राबवण्यास सुरुवात केली. पालिका मुख्यालयातील एका सभागृहात हा जनसंवाद कार्यक्रम पार पडत आहे. मात्र पालिकेत प्रशासकीय राजवट लागू असताना शिवसेना पक्षाला विनामूल्य सभागृह कसे उपलब्ध करून दिले जाते याविषयी प्रश्न उपस्थित होत असून हाच मुद्दा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे ठाणे शहर अध्यक्ष सुभाष देसाई यांनी उपस्थित करत जनसंवाद उपक्रमावर आक्षेप घेतला होता. तसेच शिवसेनेप्रमाणेच आम्हालाही जनता दरबार घेण्यासाठी विनामूल्य सभागृह उपलब्ध करून देण्याची मागणी देसाई यांनी पालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. मात्र त्यावर पालिकेने कोणतेही उत्तर दिले नाही. त्यामुळे आता सुभाष देसाई यांनी पालिका मुख्यालयासमोर जनता दरबार भरवण्याचा निर्णय घेतला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील नालेसफाईच्या कामास कालपासून सुरुवात झाली. ही कामे पावसाळ्यापूर्वी मे महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण होतील असे प्रतिपादन ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले. पहिल्या टप्प्यात 5 प्रभाग समिती क्षेत्रात नालेसफाईचे कार्यादेश देण्यात आले आहेत. दुसऱ्या टप्प्यातील कामे 25 एप्रिलपासून सुरू होणार आहेत. नाले सफाईचे वेळापत्रक काटेकोरपणे पाळले जावे. झालेल्या कामाची माहिती दररोज नोंदवण्यात यावी. तसेच संबंधित अभियंता आणि स्वच्छता निरीक्षक यांनी त्याचा दैनंदिन अहवाल ठेवावा असे निर्देश आयुक्त राव यांनी दिले आहेत. नाल्यातून उचललेला गाळ तात्काळ उचलला जावा, त्यामुळे दुर्गंधी पसरू नये असेही आयुक्तांनी स्पष्ट केले. काल सकाळी कापूरवाडी पोलीस स्टेशन लगत असलेल्या नाल्याच्या सफाईने या मोहिमेचा आयुक्त सौरभ राव यांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी माजी ज्येष्ठ नगरसेवक संजय भोईर, माजी नगरसेविका निशा पाटील, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त मनीष जोशी, दिनेश तायडे, उपनगर अभियंता सुधीर गायकवाड, आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे, सहाय्यक आयुक्त स्मिता सुर्वे आदी यावेळी उपस्थित होते. त्यानंतर हरदासनगर येथील नालेसफाईच्या कामात आरंभ करण्यात आला. पाठोपाठ रेल्वे मार्गालगत ज्ञानसाधना महाविद्यालयाजवळ नाल्याच्या सफाईचे काम सुरू करण्यात आले. त्यावेळी माजी नगरसेवक विकास रेपाळे, माजी नगरसेविका नम्रता फाटक, नम्रता भोसले, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे आदी अधिकारी यावेळी उपस्थित होते. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका. धन्यवाद.